नमस्कार, वेलकम टू माय चॅनल जयस किचन अँड गार्डन. आज मी बनवणार आहे खिमा, मटार आणि खिमाची भाजी. त्याच्यामध्ये मटार आणि खिमा, चिकनचा खिमा आहे, घरी बनवला खिमा आणि मटार आहे. बाकी इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते खाली दाखवले असतील, दाखवून देईल. त्याच्यामध्ये तुम्ही बघा आणि मग तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. खिमा चपाती बरोबर, भाताबरोबर, ब्रेड बरोबर खायला खूप छान लागतं. तर आता आपण चालू करूया खिमा बनवण्यासाठी. आता मी गॅस ऑन करतो. मी भांडं ठेवलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये तेल टाकतो थोडं. तीन चमचे तेल असेल चालेल, जशी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे करा. थोडं तेल गरम व्हायला पाहिजे. तेल गरम झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकतो, 1 चमचा जिरं. आणि आता मी कांदा कापलेला, बारीक कापलेला कांदा टाकतो. एक कांदा घेतलेला आहे. थोडासा लालसर व्हायला पाहिजे. कांदा लाल झालेला नाही अजून, तर मी मिरची टाका मशीनचं आहे. मी आता मिरची टाकतो, हिरवी मिरची. थोडंसं कांद्याच्या चवीपुरतं मीठ टाकतं. कांदा अजून काही लाल झालेला नाही, थोडं टाईम लागेल, 5 मिनिटात. कांदा लाल झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये मी मटार टाकतो. थोडंसं 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा मी काश्मीरी मिरची टाकतो. त्याचे थोडंसं कलर पण येतो चांगला. गरम मसाला अर्धा चमचा. मटर लवकर शिजते कारण ते एकदम सॉफ्ट मटर आहे. थोडंसं मी याच्यात पाणी ॲड करतो जरासं. थोडी अर्धा चमचा हळद टाकली याच्यामध्ये. दोन मिनटं ठेवून द्यायचं. तुम्ही ह्याच्यामध्ये खिमा जो बनवला आहे, चिकनचा खिमा, तुम्ही ॲड करता याच्यामध्ये.
थोडंसं पाणी ॲड करतो, गरम पाणी ॲड करतो. थोडं चवीपुरतं अजून मीठ टाकायचं, मीठ कमी करून चवीपुरतं टाका, बघा किती लागतं ते मीठ. थोडंसं अजून पाणी टाकतो, तुमचं शिजायला लागेल. गरम पाणी टाकलेलं आहे, पण थोडा वेळ झाकून ठेवतो. एकदम मीडियम फ्लेमवर ठेवायचं. जिंजर गार्लिक पेस्ट मी ॲड करतो. मी थोडंसं लेटच ॲड करतो, थोडंसं मीडियम शिजत आल्यावर 1.5 स्पून ॲड करावं. थोडंसं झाकून ठेवूया. 10 मिनटं झालेली आहेत. आता बघतो याच्यामध्ये शिजलं आहे का बघू आपण. शिजलं जो रेडी झालेला आहे. आता तर मी थोडंसं एक अर्धा चमचा अजून त्याच्यामध्ये गरम मसाला टाकतो. लास्टला थोडंसं गरम मसाला टाकलं की चांगलं असतं, तर फ्लेवर मस्त येतो. कोथिंबीर जी कापलेली होती, कोथिंबीर ती टाकतो याच्यामध्ये. 10 मिनिटात होते रेसिपी. पटकन बनवण्यासारखंच आहे. किंवा दुकानात मिळत असेल तर दुकानातला घेऊन यायचं, पटकन बनवायचं. एकदम फास्ट, चपाती बरोबर गरमागरम, भाताबरोबर खाता येईल, चपातीबरोबर खाता येईल, ब्रेडबरोबर खाता येईल, सगळ्यांना आवडेल. डोंट फॉरगेट, विसरू नका लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.